पाणीपुरी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय। पाणीपुरीचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं। मात्र अकोल्यात पुरीसाठी कणिक मळण्याचा व्हिडिओ पाहून पाणीपुरीच्या चाहत्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। एका सुजाण नागरिकानं तक्रार केल्यानंतर अकोल्याच्या डाबकी रोड परिसरात पुरी तयार करण्याच्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनानं धाड टाकून हा कारखानाच सील केलाय। आवाज दिला बच्चा तुम्हाला तुम्ही शूटिंग बघितलं ना? शूटिंग बघितलं नाही पाहिजे। खायचं चपाती तुम्ही पैसे चपाती हा मला कोण आहे तुम्हाला शूटिंग बोल काय दादा लकड़ी का बड़ी दवाई जल्दी में बहुत मार खाएंगे तुम जल्दी दबा पैसे नहीं तो मार खाएंगे फिर पैसे दबा लेते हैं तुम। हे किळसवाणं दृश्य पाहून डोळ्यासमोर पाणीपुरी आणि मनात किळस नक्कीच आली असेल। जी पाणीपुरी मिटक्या मारत मोठ्या चवीनं खातो तिची ही निर्मिती, हात नव्हे तर चक्क पायाचा वापर, एखादं भांड नव्हे तर चक्क जमिनीवर कणिक मळली जाते आणि कणिक तुडवणारे लोक पाहून तर स्वच्छता हे नावही आपण घेऊ शकणार नाही। तर असे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर पाणीपुरीची पुरी बाजारात येते आणि आपण ती खातो। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाणीपुरी मागचं भयाण वास्तव समोर आलंय। या प्रकाराबाबत दिनेश सरोदे आणि रुपेश फाटे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डाबकी रोड परिसरातल्या जाजू नगरातल्या कारखाना गाठला आणि त्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला। दरम्यान यामुळे कामगार आणि मालक पसार झाले। दरम्यान याबाबत अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून कारखाना सील केला। हा कारखाना अखिलेश चौहान यांच्या घरी कोणताही परवाना नसताना सुरू होता। मी इथं आल्यानंतर सर्व आतमध्ये मुलं 7-8 मुलं उघडे चड्डीवर अनव्यवस्थित होते आणि तिथं ते त्या जो फुग्याचा आटा आहे त्याच्यावर ते नाचू राहिले ते गाणे लावून। तर मी ते दार उघडून त्यांना बघितल्याबरोबर मला असं वाटलं की ते मशीन पूर्ण बंद आहे।